उत्सव हा असणारा आपला सणासारखा असणारा आपण साजरा करतो। हे असणारे आपल्यावरती संतांची असणारी कृपा आहे। 2 नंबरला असणारे उदारते म्हणजे असणारे गुरुपाशी जे असणारा ज्ञान आहे तो स्वतः जवळ ठेवत नाही। त्याला असं वाटतं माझा ज्ञानाचा असणारा वाढ व्हावी, माझा असणारा शिष्य माझा असणारं नाव मोठं करावं, माझा ज्ञानाचा उपयोग संपूर्ण जगामध्ये असणारा त्यांनी चांगल्या कर्मासाठी करावा म्हणून तो संपूर्ण असणाऱ्या गोष्टी त्या असणाऱ्या आपल्या शिष्याला असणारा सांगतो। उदार असणारा गुरु आहे। उदार असणारे आई वडील आहेत। जी गोष्ट एखाद्या मुलाने मागितली, बालकाने मागितली, लगेच त्या असणाऱ्या मुलाला देऊन टाकतात विचार न करता। उदार असणारे आई वडील आहेत। श्रीदेव दत्त आहेत। मनातली जे असणारं हेत आहे, हित आहे, इच्छा आहे, कुठल्याही प्रकारची इच्छा असू द्या, श्रीमंत होण्याचा असू द्या, कोणाला असणारी नोकरीची इच्छा असू द्या, कोणाला भरपूर अडचणी असतात, माझं हे होऊ दे, माझं ते होऊ दे, परंतु जर मनामधून जर आपली खरंच जर आवाज त्या भगवंतापर्यंत जर पोहोचत असेल तर आपली असणारी इच्छा पूर्ण होते। उदार असणारे दत्त आहेत आणि त्याच असणाऱ्या दत्तांचा या तिथीला असणारा जन्म झाला आणि त्याच असणाऱ्या दत्तांचं या ठिकाणी हे कीर्तन आहे, ही जी असणारी सेवा आहे। त्या असणारे दत्त भगवंत उदार आणि दयाळ आहेत। प्रत्येक भक्तांचा हित इच्छा पुरवतात। हे गुरुदेव दत्त म्हणजे एक वेगळा अवतार आपल्याला असं वाटतं, ह्या युगामध्ये वेगळा अवतार घेतला, परंतु सांगा नाव एक आहे, रूप अनेक आहेत। विष्णू कोण आहे तर दत्तात्रय भगवंतच आहे। दत्तात्रय भगवंत कोण आहे तर विष्णूच आहेत। ब्रह्मदेव भगवान शंकर विष्णू वेगळे नाहीत, रूप वेगळे असतील, एकच आहेत। भगवंत प्रत्येक युगामध्ये फक्त रूप बदलत राहतो, पण नाव एकच आहे, मूळ स्वरूप एकच आहे, रूप अनेक घेतो म्हणून प्रत्येक स्वरूपामध्ये त्याला वेगळं नाव दिलं जातं आणि या असणाऱ्या युगामध्ये त्यांना दत्तात्रय भगवंत म्हटलं जातं। दत्तात्रय भगवंताचे म्हणजेच या विष्णू भगवंताचे अनेक असणारे अवतार आहेत। सूक्ष्म अवतार आहेत, विराट अवतार आहेत, इतके सूक्ष्म की आपल्या डोळ्याला देखील ते पाहता येत नाहीत, इतके असणारे सूक्ष्म। तो सजीवामध्ये आहे, निर्जीवामध्ये आहे, कोणतीही वस्तू असू, कोणताही प्राणी असू, कोणताही मनुष्य असू, प्रत्येक मनुष्यामध्ये असणारा अवतार घेतो। अशा असणारा जो भगवंत आहे त्यांनी असणारं वास्तव्य दत्तात्रय भगवंतामध्ये केलं आणि त्याच असणाऱ्या दत्तात्रय भगवंताला आपण असणारं वंदन करतो। जे असणारा भगवंत आहे तो निर्जीव वस्तूमध्ये कसा सांगा, ज्यावेळेस असणारा भक्त प्रल्हाद होता, त्या भक्त प्रल्हादला अनेक वेळा सांगण्याचा प्रयत्न केला तशा वडिलांनी, अरे तू नारायण हे असणार शब्द म्हणू नकोस, जर तुझी खरीच भक्ती आहे तर या खांबामध्ये असणारा तुझा भगवंत आहे का, तर त्या ठिकाणी त्या खांबामधून देखील असणाऱ्या नरसिंह भगवंताची उत्पत्ती झाली। मग यासाठी हे उदाहरण दिलेलं आहे की निर्जीव वस्तूमध्ये देखील असणारा भगवंत आहे। खांब हा निर्जीव आहे तर देखील त्या खांबामध्ये असणारा भगवंतच असणारा वास्तव्य आहे। भगवंताचा एक असणारा अवतार आहे वराह अवतार म्हणून, तो असणारा डुकराचा असणारा अवतार आहे। या अवतारामध्ये त्याने असणारी समुद्रामध्ये जी असणारी पृथ्वी बुडत आहे त्या पृथ्वीला वर आणण्याचं काम केलेलं आहे। हे डुकराचा जो अवतार हा प्राण्याचा असणारा अवतार आहे, या प्राण्याच्या देखील शरीरामध्ये त्या भगवंताने असणारा प्रवेश केलेला आहे। भगवंत हा चराचरामध्ये असणारा भरलेला आहे। अशी कोणतीच वस्तू, अशी कोणतीच गोष्ट नाही की याच्यामध्ये असणारा भगवंत नाही। एवढंच नाही, माझ्या हृदयामध्ये असणारा भगवंत आहे, तुमच्याही हृदयामध्ये असणारा भगवंत आहे, प्रत्येक मनुष्यामध्ये भगवंत आहे। फक्त एवढंच आहे, आध्यात्मिक दृष्ट्या जर त्या भगवंताला पाहण्याचा प्रयत्न केला तर त्या भगवंताला पाहिलं जाऊ शकतं। तो असणारा भगवंत उदार आहे, दयाळ आहे, भक्तांचे असणारं हित म्हणजेच इच्छा पुरवतो। आपली कोणती जरी इच्छा असेल तर तो भगवंत पूर्ण करतो। दुसऱ्या चरणामध्ये असणारं असं वर्णन केलेलं आहे,
त्याचे चरणी लीन व्हावे शुद्ध भावे करुणी. त्याचे म्हणजे कोणाचे? तर या अभंगामध्ये अभंगच आहे दत्तात्रय भगवंताचा, वर्णन दत्तात्रय भगवंताचा आहे. त्याचे म्हणजे दत्तात्रय भगवंताच्या चरणी लीन व्हावे. आपला असणारा संपूर्ण मनुष्य देह अर्पण करणे म्हणजेच लीन होणे. पण लीन नेमकं कसं व्हायचं? कसं व्हायचं? शुद्ध भावानं व्हायचं. मनामध्ये असणारा कोणताच लोभ आणायचा नाही. पण भरपूर वेळेला आपण असं करतो, भगवंताची भक्ती करायची पण दुसऱ्याला दाखवून देण्याकरता, कार्यक्रम करायचा मी किती मोठा आहे दाखवून देण्याकरता, पण तसं नाही. मी किती चांगला आहे, माझं मन किती शुद्ध आहे, माझी भक्ती दत्तात्रय भगवंतावर किती आहे लोकांना सांगण्याची गरज नाही, भगवंताला कळतं. हा खरंच मनातून माझ्या असणारा भक्ती करतोय का त्या भगवंताला कळतं. त्या असणाऱ्या भगवंताच्या चरणी शुद्ध भावानं लीन व्हायचं. भाव नाही, भावावर जर थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर, एक असणारा मुलगा, त्याची जे असणारे आजोबा आहेत, त्यांच्या घरची एक असणारी परंपरा होती, छोटीशी असणारी परंपरा होती. सकाळी लवकर उठायचं, देवपूजा करायची, नंतर असणाऱ्या दिवसाला सुरुवात. आजोबा भरपूर दिवसापर्यंत हा नित्यनेम चालवत राहिले. परंतु आता नातू होता, नातवाच्या हातातून हा परंपरा चालवायची होती. सकाळी 4:45 पासून असणार आजोबांचं सुरू व्हायचं. बाळू उठ, लवकर पूजा करायची आहे. बाळू एकदा पालता पडतो, एकदा उताना पडतो. बाळूला काही सुचतच नाही थंडीचे दिवस. मनात इतका राग या म्हाताऱ्याचं सकाळी सकाळी साखर झोप असते ना. आता वयाने लहान, त्याला काय कळणार आहे. सकाळी ते असणार म्हाताऱ्याचं सुरू व्हायचं, उठ 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 पूजा कर. गार पाण्याने तसंच गार पाणी तन 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 फणफण करीत पाणी कसं तरी ओतून घ्यायचं. देवाची कशी तरी पूजा करायची. भरपूर दिवसापर्यंत चाललं. परंतु आता वारीला जायचं होतं आजोबांना. आजोबाईने सुनबाईला सांगितलं, सुनबाई आपल्या घरची असणारी परंपरा आहे की सकाळी लवकर उठून पूजा करायची, काम करा. आता मी काय कधी जाईल, माझा काय अंदाजा नाही, म्हणून तुम्हाला सांगून ठेवतो, मी आता वारीला चाललोय. मी येईपर्यंत तरी बाळूला सकाळी लवकर उठवा आणि त्याला देवपूजा करण्याकरता सांगा. सुनबाईंनी मी असं करते म्हणून त्याला उठवते असं सांगितलं. आजोबा असणारे निघून गेले. दुसरा दिवस असणारा उजळला. 5 वाजले, 5:30 वाजले. आईला वाटलं आता तरी उठेल, दररोजची असणारी सवय आहे. पण त्याचा असणारा असा एक अंदाज होता, आता म्हातारा तर काही घरी नाही, पूजा केली काय नाही केली की त्याला किती मेसेज देणार आहे का नाही, त्याला कळणारच नाही. पूजा नाही केलेलीच बरी. सकाळची असणारी साखर झोप, मस्त बाळू झोपीमध्ये. भरपूर आईने आवाज